Hello dear students. Welcome to Chate Group of Education. Today we are going to discuss the concept regarding with optics, that is our first topics in physics 2 and its introduction. Myself Professor Atul Guru. You all know that this video is under the guidance of Professor Bankar sir and मला असं वाटतं की हे आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि याच्या मार्फत आपल्याला आता इथून पुढे जेवढे टॉपिक आहेत त्याचा आपल्याला थोडक्यात डिस्कस करायचं आहे. 2 मिनिटात मी एक गोष्ट अजून एक सांगू इच्छितो की डायरेक्ट आपण सुरू करतोय खरं, पण आपल्याला थोडक्यात हे पण माहीत पाहिजे की फिजिक्स म्हणजे काय किंवा फिजिक्समध्ये कोणते कोणते कन्सेप्ट असले पाहिजेत. फिजिक्सचे पार्ट पडतात, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्याचे बरेचसे टॉपिकचे डिव्हिजन असू शकतं आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ आता सध्या फिजिक्सचं टेक्स्टबुक तरी आहेच आहे PDF मधलं, ते प्रत्येकांकडे अवेलेबल असावं म्हणजे तुम्हाला जेणेकरून हे टॉपिक आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी पण अवेलेबल होतीलच. आउट ऑफ दॅट होल टॉपिक मी त्यातल्या त्यात पहिला टॉपिक स्टार्ट करतो, तो म्हणजे फिजिक्स 2चा ऑप्टिक्स. ॲक्च्युली हा टॉपिक स्टार्ट करण्यामागचे काही कारण आहेत. ते म्हणजे या टॉपिकमध्ये जो काही डाटा अवेलेबल आहे त्यातला मोर दॅन 50% डाटा हा आपला 10th मधलाच आहे आणि 10th मधला डाटा आहे म्हणजे आपल्यासाठी सोपं जातं. म्हणजे या व्हिडिओ थ्रू सुद्धा आपण डिस्टन्स लर्निंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस ह्या डाटा आपल्याला डिस्कस करायला सोपा जाईल आणि तुम्हाला पण ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी सोपा जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणतीही गोष्ट स्टार्ट करताना आपल्याला माहितीच आहे की आपण सोप्या गोष्टीने स्टार्ट केलं तर ते लवकरात लवकर समजतं. आणि मी जसं इंट्रोडक्टरी लेक्चरला पण सांगितलंय खरं तर, ते म्हणजे काय की कोणताही सब्जेक्ट स्टार्ट करताना आपल्याला बेसिक गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आपल्या तो प्लॅनिंगचाच पार्ट आहे. आपल्या क्लासमध्ये ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या प्लॅनिंगप्रमाणे पहिल्यांदा इंट्रोडक्शन किंवा त्याचं बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्याच गोष्टी आपण डिस्कस करतो आणि मगच ते पुढे जातोय. बेसिक गोष्ट किंवा लॉजिकल गोष्ट डिस्कस करणं म्हणजे काय असतं तर आत्तापर्यंत म्हणजे ज्या वर्षी तुम्ही शिकता त्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही काय काय गोष्टी शिकलात आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती लक्षात राहतात, त्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, त्या गोष्टी जोपर्यंत आपल्या डिस्कस होत नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या ऑप्टिक्स टॉपिक्सवर सुरू करत असताना ज्या ज्या ठिकाणी मला गरज वाटेल त्या त्या ठिकाणी मी 9th आणि 10th मधला कन्सेप्ट सुद्धा मला रिवाईज करावा लागेल आणि जेणेकरून तो कन्सेप्ट रिवाईज केला तरच आपला 11th मधला सगळा कन्सेप्ट रिवाईज होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑप्टिक्स, रे ऑप्टिक्स आणि त्याच्याशी रिलेटेडचा कन्सेप्ट हा 9th मध्ये आणि 10th मध्ये सुद्धा होता, बिकॉज दिस टॉपिक इज रिलेटेड टू द वेव्स अँड वी ऑल नो वेव्स आर डिवाइडेड इंटू 2 टाइप्स, जे की मी माझ्या पुढच्या स्लाइडमध्ये इंट्रोड्यूस करतोच आहे, एक्सप्लेन पण करतोच आहे. त्यामुळे तुम्हाला त्या स्लाइडमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित डिस्कस करता येईल. पण मी पुन्हा एकदा सांगेन की हे सगळं एक्सप्लेनेशन चालू याच्यासाठीच आहे कारण आपल्याला डिस्टन्स लर्निंग शिकत असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की ह्यातला एक ना एक पॉईंट ज्या ज्या वेळेस येतो त्या त्यावेळेस मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन, जसं की आपलं फंडामेंटल्स चालू आहेत तशा पद्धतीने, किंवा असं पण म्हटलं तर चालेल की आपल्याला ते फाउंडेशन कोर्स आहे. पण मी मुद्दाम त्या फाउंडेशन कोर्स आणि 11वीचा सब्जेक्ट या दोन्हीला सेपरेट नाही करत आहे, दोन्ही आम्ही मिक्सच करून आता तरी सध्या घेतोय. कारण याच्या पाठीमागचं कारण आहे, ज्यावेळेस आपण फाउंडेशन कोर्स म्हणतो त्यावेळेस इनडायरेक्टली 11th कडे निग्लेक्ट होतं आणि आपल्या 11th ला निग्लेक्ट नाही करायचंय. हे लॉकडाऊन पिरियड आपल्याला सुट्टीसाठी जरी मिळाला असला तरी याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून हे फाउंडेशन आणि बाकीच्या गोष्टी सेपरेट न करता मला वाटतं की ते एकत्र स्टडी केलं तर जरा बरं राहील. प्रश्न एवढाच आहे की आपल्याला कन्सेप्ट किती समजतात. जेवढं जास्त कन्सेप्ट समजतील तेवढं आपल्यासाठी चांगलंच आहे. ज्यावेळेस आपण एखादं टेक्स्टबुक वाचायला जाल तेवढा त्या टेक्स्टबुक मधला सगळा डाटा आपल्याला ग्रास्प झाला पाहिजे. त्याच्यामध्ये विचारलेले जेवढे काही क्वेश्चन आहेत ते सगळे आपल्याला लिहिता आले पाहिजेत. त्यावरती जे काही MCQ क्रिएट होतात त्या सगळ्या MCQचे क्वेश्चन आपल्याला सुटले पाहिजे. मग त्यासाठी लागणारा बेसिक कन्सेप्ट, मग भले तो 11th ला असेल, 9th ला असेल, 10th ला असेल, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला आता इथं डिस्कशन करायचं. सो लेट अस स्टार्ट की आपल्याला आता सध्या या ऑप्टिक्स टॉपिकमध्ये काय काय स्टडी करायचं ते. मी मुद्दामून हे सुरुवातीला थोडं स्लो घेतोय कारण या टॉपिकमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, मला त्यात घाई करून चालणार नाही. त्यामुळं आपण ह्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण थोडं स्लोली डिस्कस करूयात. एकदा का ते हळूहळू आपल्याला नॉलेज यायला सुरू झालं, एकदा का ते डिस्कशन आपल्याला ग्रास्प व्हायला सुरू झालं, त्यावेळेस आपला स्पीड ऑटोमॅटिकली जेवढा पाहिजे त्या नॉर्मल लेवलला येऊ शकतो. पण मी स्टार्टिंग करण्याच्या अगोदर सांगेन, जर एखाद्याला जर या लेक्चरबद्दल किंवा व्हिडिओबद्दल किंवा एखाद्या कन्सेप्टबद्दल, मी तर असं म्हणेन की दॅट शुड नॉट बी रिलेटेड टू द फिजिक्स ओनली.
तुम्हाला सायन्समध्ये कोणताही काहीही प्रॉब्लेम असला तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. तुमचे डाऊट पहिल्यांदा क्लिअर झाले पाहिजेत, तरच आपण तिथं त्या गोष्टीला पुढे जाऊ शकतो. ओके, सो ऑप्टिक्स आणि त्याच्यातलं इंट्रोडक्शन हे आपण सुरुवातीला स्टार्ट करतोय. त्याच्यातली हे पहिली स्लाइड. We all know what exactly mean by light is. Before starting light, जरा हिस्टॉरिकली विचार केला तर असं होतं की लाईट वॉज कन्सिडर्ड ॲज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि ऑब्व्हियसली लाईट म्हणजे एक फॉर्म ऑफ एनर्जीच आहे, जे की एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये ट्रान्सफर केली जाते. पण अगोदर फक्त ते अब्रप्टली एवढंच कन्सिडर केलं जायचं की लाईट म्हणजे एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसकडे एनर्जी जी ट्रान्सफर होते दॅट इज कॉल्ड ॲज अ लाईट. पण याच गोष्टीला हिस्ट्रीमध्ये जरा व्यवस्थित विचार केला तर कळेल की ज्यावेळेस वेव्ह आणि वेव्हचा टाइप्स कळायला लागलेत त्यानंतर मग लाईट डिटेलमध्ये स्टडी करता आलं. जसं की जरा थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्याला माहीत असावं, लाईटचा सगळ्यात अगोदरचा स्टडी केला होता न्यूटनने. आणि न्यूटनने सांगितलं होतं की लाईट हे एक प्रकारचे कार्पस्कल सारखे पार्टिकल्स आहेत. डोंट वरी, हे सगळ्या गोष्टी आपल्या 12th मध्ये गेल्यानंतर पण डिस्कस होणार आहेत, पण मी थोडक्यात सांगतोय. पण लाईटला पहिल्यांदा वेव्ह आहे असं म्हणणारा पहिला सायंटिस्ट म्हणजे ह्युजन, आणि म्हणून आपण ह्युजनची वेव्ह थेरी असं म्हणतो. बट वेव्ह थेरी जरी ह्युजनने म्हणजे लाईट हा जरी वेव्ह आहे असं म्हणून कन्सिडर केलं आणि तिथून पुढे डिस्कस करायला सुरू केलं, तरीही आपल्याला पहिल्यांदा हे माहीत असलं पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय वेव्ह इज. सो वेव्ह इज नथिंग बट ऑसिलेटरी डिस्टर्बन्सेस ऑफ एनर्जी, जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑसिलेशन म्हणजे काय की एखादा पॉइंट त्याच्या स्वतःच्या जागेपासून तो अप अँड डाऊन और फास्टली टू अँड फ्रो असं व्हायब्रेट होणं म्हणजे ऑसिलेशन. ज्यावेळेस एखादे कन्सेप्ट असा फास्टली व्हायब्रेट होतं ॲट दॅट टाइम दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑसिलेशन. म्हणजे काय असतं, ऑसिलेटेड पार्टिकल हा टू जातो, देन बॅकला जातं, देन परत ओरिजिनल कंडिशनला येतं. सो ऑसिलेशन म्हणजे टू देन बॅक अँड देन ओरिजिनल कंडिशन असं होणं म्हणजे ऑसिलेशन. तेच ऑसिलेशन जर फास्ट झालं देन इट इज कॉल्ड एज द व्हायब्रेशन. ज्यावेळेस अशा प्रकारचं व्हायब्रेशन असतं देन इट इज कॉल्ड एज द ऑसिलेटरी डिस्टर्बन्सेस. आणि फॉर दिस ऑसिलेशन एनर्जी मस्ट बी रिक्वायर्ड, आणि ती एनर्जी ट्रॅव्हल होण्यासाठी जे फॉर्म असतं दॅट इज कॉल्ड एज अ वेव्ह. म्हणून आपण आतापर्यंत 9th स्टँडर्डला असं स्टडी केलं होतं, ते म्हणजे वेव्ह इज नथिंग बट ऑसिलेटरी डिस्टर्बन्सेस ऑफ एनर्जी. बट ज्या वेळेस डिस्टर्बन्सेस होतात त्या वेळेस मला हे कन्सेप्ट थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागणार आहे. ते म्हणजे काय की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय ऑसिलेशन. Oscillation should not be confused with the vibration. Oscillation should not be confused with the periodic motion as well. म्हणजे आपल्याला माहिती आहे जसं की पेंडुलम, ज्यावेळेस पेंडुलमचा विचार करतो त्यावेळेस पेंडुलम एका जागेला येतो, तिथून परत तो रिटर्न त्याच जागेला येतो, परत रिटर्न त्याच जागेला येतो, परत रिटर्न त्याच जागेला. म्हणजे पेंडुलम हे एक असं आहे की ते टू अँड फ्रो म्हणजे त्याच जागेला मूव्ह होत असतं. ज्यावेळेस अशा प्रकारचं मुवमेंट कधीही होतं ॲट दॅट टाइम इट इज ओनली कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. म्हणजे त्याच्यासाठी जेवढा टाइम पिरियड लागणार आहे तो टाइम पिरियड फिक्स असतो, सेम असतो, म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक मोशन. फॉर एक्झाम्पल, पिरियडिक मोशन म्हणजे अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, दिस इज ऑल्सो पिरियडिक वन बिकॉज 365 days आर ॲक्च्युअली कन्सिस्टिंग फॉर द इयर. म्हणजे एका इयरमध्ये 365 दिवस असं म्हणतो ना, म्हणजे अर्थ आहे ते रिव्हॉल्व एक राऊंड होण्यासाठी 365, एक राऊंड होण्यासाठी 365. सो दिस इज कॉल्ड एज अ पिरियडिक, बट इट इज नॉट कॉल्ड एज ऑसिलेटिंग. दॅट मीन्स अर्थ इज नॉट ऑसिलेटिंग. का बरं? कारण अर्थ असं नसतं ना एकदा रिव्हॉल्व झालं 365 म्हणून उलट झालं, नाही ना, असं नाही होऊ शकत. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर मंथ झाले की परत जानेवारी टू डिसेंबरच होतं ना, असं नाही होणार ना. जानेवारी टू डिसेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबर म्हणजे उलट स्टार्ट होतं का, तर अर्थ जसं क्लॉकवाईज गेलं म्हणून आता रिटर्न स्टार्ट झालं. दिस इज नॉट द वे, दिस इज नॉट द प्रोसेस फॉर अर्थ. सो अर्थ हे फक्त फॉरवर्डच आहे, रिव्हर्स येत नाही. सो अर्थ इज नॉट ऑसिलेटिंग वन. पेंडुलम इज ऑसिलेटिंग. म्हणजे ऑसिलेशन म्हणजे त्याच जागेवरून अप अँड डाऊन होणं, दॅट इज कॉल्ड एज अ ऑसिलेशन, रिटर्न पाथ येणं ते. आणि व्हायब्रेशन म्हणजे एका स्ट्रेट पाथमध्ये फॉरवर्ड रिव्हर्स फास्ट होणं, दॅट इज कॉल्ड एज अ व्हायब्रेशन. पण ज्यावेळेस हे अशा प्रकारचं ऑसिलेशन होतं ॲट दॅट टाइम एनर्जी एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसला ट्रान्सफर होते. बट हे ट्रान्सफर होत असताना देर आर सर्टन मटेरियल मीडियम प्रेझेंट फॉर द ऑसिलेशन ऑफ द एनर्जी. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की डिपेंडिंग ऑन द मटेरियल मीडियम प्रेझेंट फ्रॉम द सोर्स ऑफ प्रोपॅगेशन, म्हणजे प्रोपॅगेशन होत असताना त्या वेव्हचं प्रोपॅगेशन होत असताना मटेरियल मीडियमचे पार्टिकल कोणते आहेत त्याच्याप्रमाणे वेव्हचे दोन प्रकार पडतात, लॉंजिट्युडनल वेव्ह अँड ट्रान्सव्हर्स वेव्ह, जे की आपल्या स्क्रीनमध्ये इथं दिसतच आहे. म्हणजे लॉंजिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह नावाप्रमाणे जरी गेलं तरी आपल्याला माहिती आहे
ट्रान्सव्हर्सचा टी जो की उलटा केले की दॅट इज कॉल्ड इट इज द सिम्बॉल फॉर परपेंडिक्युलर. लॉन्जिट्युडनलचा यल म्हणजे हे आपण जर असं लिहिलं तर हे शॉर्टकटमध्ये पॅरललसाठी लिहितो ना. सो एवढं लक्षात ठेवायचं की एखादा पार्टिकल डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला जर पॅरलली व्हायब्रेट झाला तर इट इज कॉल्ड एज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि जर एखादा पार्टिकल डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपेंडिक्युलरली व्हायब्रेट झाला तर त्याला म्हणायचं असतं ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह हे फक्त एवढ्यावरतीच आपल्याला सांगता येतं की पार्टिकल कसा व्हायब्रेट होतो तो. मग लॉन्जिट्युडनल वेव्हसाठी मटेरियल मीडियम हे इसेन्शियल आहे. इफ मटेरियल मीडियम इज नॉट अवेलेबल देन लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. बट ट्रान्सव्हर्स वेव्हला असं नाही आहे. जर मटेरियल मीडियम असलं काय आणि नसलं काय ट्रान्सव्हर्स वेव्ह हे कायम ट्रॅव्हल होतच राहतं. म्हणजे लक्षात ठेवा ट्रान्सव्हर्स वेव्हसाठी मटेरियल मीडियमची गरज नाही. म्हणजे याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्याला लगेच कळेल. द बेस्ट एक्झाम्पल फॉर ट्रान्सव्हर्स वेव्ह इज अ लाईट वेव्ह आणि बेस्ट एक्झाम्पल फ्रॉम लॉन्जिट्युडनल वेव्ह इज द साऊंड वेव्ह. साऊंड वेव्हला मटेरियल मीडियम लागतंच आणि ट्रान्सव्हर्स वेव्हला मटेरियल मीडियम लागतंच असं नाहीये. म्हणून तर लाईट वेव्ह हे सन पासून ट्रॅव्हल होत अर्थच्या ॲटमॉस्फिअर आणि आपल्या अर्थच्या सरफेस पर्यंत येऊन पोहोचतं. मात्र साऊंड वेव्ह असं होऊ शकत नाही ना. म्हणजे असं म्हणतात की जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये गेलात आणि एखाद्या ॲस्ट्रॉनॉटच्या कानात जरी ओरडलं तरी त्याला ऐकायला येत नाही. बिकॉज तिथं एअर नसते ना, तिथं मटेरियल मीडियम नसते. बिकॉज साऊंड वेव्ह इज अन एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड लाईट वेव्ह इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणून तर इथलं आपलं सेंटेन्स आहे लाईट इज इन ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट. मग हे असं पहिल्यांदा वेव्ह नेचर ऑफ लाईट मध्ये स्टडी झाला. म्हणजे आतापर्यंत एवढं तरी क्लिअर झालं की लाईट इज नथिंग बट अ वेव्ह इन फॉर्म आणि जर ते वेव्ह असेल तर ते ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे कसं तर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन हे च्या परपेंडिक्युलरली व्हायब्रेट होत असतं. कोण तर पार्टिकल मटेरियल मीडियमचे. नंतर ॲट द एंड ऑफ 19th सेंचुरी असं कळालं की लाईट इज नथिंग बट अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाय द एक्सपेरिमेंट ऑफ मॅक्सवेल, जे की मी थोडं नंतर गेल्यानंतर व्यवस्थित डिटेल एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला मॉडर्न फिजिक्समध्ये गेल्यानंतर. मात्र आता मी तुर्तास हे शॉर्टकटमध्ये सांगतो. लाईट हे ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे असं म्हणतो. अँड इथं दिलंय आपलं सेंटेन्स लाईट इज नथिंग बट अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रोपॅगेटिंग विथ ऑर विदाउट मीडियम. विथ ऑर विदाउट मीडियम म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे इट मस्ट बी अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. कारण ट्रान्सव्हर्स वेव्हला विथ किंवा विदाउट मटेरियल मीडियम असू शकतं खरं तर. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? असं रेडिएशन की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही कंपोनंट प्रेझेंट असतात, पण ते दोन्हीही एकमेकाला परपेंडिक्युलरली व्हायब्रेट होत असतात. म्हणजे जर सपोज हे असं इलेक्ट्रिक कंपोनंट व्हायब्रेट होत असेल तर हे मॅग्नेटिक असं होतं. जसं की तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतच आहे. सो सी हिअर दिस ब्ल्यू पोर्शन जो जातोय ना दॅट इज द परपेंडिक्युलर टू दिस रेड लाईन अँड दिस ग्रीन पोर्शन इज ऑल्सो परपेंडिक्युलर. म्हणजे ग्रीन पोर्शन असा परपेंडिक्युलर आहे अँड ब्ल्यू पोर्शन हा असा परपेंडिक्युलर आहे. बरोबर. आणि ही जी काय लाईट जाते ती या डायरेक्शनला जाते. सो ॲरो दाखवलेलं ते म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आणि त्याला परपेंडिक्युलरली आहे ते म्हणजे ब्ल्यू लाईन. सो आपण असं म्हणू शकतो की समजा हे ब्ल्यू लाईन जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा इलेक्ट्रिक कंपोनंट असेल तर दिस शुड बी द मॅग्नेटिक. म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि दोन्ही मिळून फॉरवर्ड जातात जस्ट लाईक दिस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना. समजा याच्यामध्ये जरी आपण विचार केला तर कळतं दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन म्हणजे हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर झाले ना. सेम वे या इथं सुद्धा हे डायग्राम दिसते. म्हणून आपण म्हणतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. दुसरी महत्वाची गोष्ट स्टार्टिंग ऑफ द 20th सेंचुरी प्लँकच्या क्वांटम थेरी प्रमाणे असं कळालं होतं की लाईट इज नथिंग बट अ पार्टिक्युलेट इन फॉर्म. म्हणजे लाईट हा पार्टिकल आहे. म्हणजे बघा अगोदर असं सांगितलं लाईट हा वेव्ह आहे, नंतर सांगितलं लाईट हा पार्टिकल आहे. म्हणून आपण म्हणतो की लाईट हॅज ड्युअल नेचर. बट हे ड्युअल नेचर ऑफ लाईट कसं असू शकतं हे माझ्या पुढच्या स्लाइडमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. ॲज वी ऑल नो व्हेलॉसिटी ऑफ लाईट किंवा या बाकीचे फॉर्म्युले आणि त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण पुढच्या ज्यावेळेस व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सांगतो की मी थोडं स्लो जातोय कारण त्या आपल्या गोष्टी ग्रास्प व्हायला पाहिजे म्हणून. एकदा का त्या गोष्टी थोडक्यात बेसिकवाल्या ज्या एकदा समजल्या की तिथून पुढे आपण आपला स्पीड कंटिन्यू केला तरी चालू शकतो. ओके. सो माझ्या माहितीप्रमाणे थँक्यू व्हेरी मच. आता या व्हिडिओपुरतं एवढं सफिशियंट आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी व्हेलॉसिटी ऑफ लाईट ते कसं कॅल्क्युलेट करतात, ड्युअल नेचर काय आणि नेचर ऑफ लाईटच्या पुढं अजून पण ते ऑप्टिक्सचे टॉपिक मधले कोणते कोणते कॅटेगरीज आहेत हे मी माझ्या पुढच्या टॉपिकमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. मी परत म्हणेन की हे यूट्यूबवरती व्हिडिओ आहे, तुम्ही त्याला पाहिलं तरी चालू शकतो. ओके.